स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. भक्तांनो, तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचाच मोह आहे. सगळ्यात मोठी वेदना ती असते जी आपल्याला जाणवत असते, पण आपण कुणालाही सांगू शकत नाही. चुकीची माणसं प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात, पण आपल्याला योग्य धडा नेहमीच देऊन जात असतात. कोणतेही नाते हे विश्वासाने बनते, पण खरे तर ते सहिष्णुतेने असते. मित्रांनो, आनंद थोड्या काळासाठी आपल्याला संयम देतो, पण संयम आपल्याला कायमचा आनंद देतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ येण्यासाठी आपण संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. फुले आणि हृदये ही सारखीच असतात. त्रास दिला तर कोमेजून जातात. शब्दांच्या ताकदीला कधीच कमी लेखू नका. एक लहान होय आणि एक लहान नाही, यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती असते. माझ्या आजूबाजूला काही लोक अशी आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर गोडवा आहे. लोकांनी मला माझ्या प्रियजनांवर संशय घ्यायला शिकवलं, नाही तर मी इतर लोकांवरही अजून विश्वास ठेवायचे. त्यांना नक्कीच मुक्त केलं पाहिजे. जी व्यक्ती तुमच्याशी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जोडलेली असते. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे एका घराची लढाई म्हणजे 4 घरांची मज्जा असते. आयुष्य जगण्याची खरी मज्जा तर तेव्हाच येते जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात उभी असते, पण तुमचा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास असतो. महत्वाचं नाही की सगळ्यांच्याच नजरेत आपण चांगलंच बनलं पाहिजे. दुसऱ्यांच्या नजरेत खटकण्याची काही वेगळीच मज्जा असते. दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी आपण स्वतः बदललं पाहिजे, कारण आपण स्वतः बदलल्यावरच पूर्ण जग बदलणारं असतं. आयुष्यात बदलण्यासारखं काहीच नसतं. नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते. खरं बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना करण्याची ताकद देते. मित्रांनो, या जगात कोणीतरी असे असेल का ज्यांची सवय माझ्यासारखी असेल? नेहमी खोटे याच कारणाने जिंकले जाते, कारण खऱ्याला साथ देण्याची लायकी ही सर्वांचीच नसते. कठीण परिस्थिती आल्यावर समजदार व्यक्ती रस्ता शोधत असतात आणि कमजोर व्यक्ती बहाणा शोधत असतात. महत्त्व माणसाचे नसते, महत्त्व तर त्याच्या स्वभावाचे असते. कोणी एका क्षणात मन जिंकून घेतात, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकून घेत नाहीत. दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी आपल्याकडे भेजा हवा आणि स्वतःच्या चुका कबूल करण्यासाठी आपल्याकडे काळीज हवं. ना आम्हाला झुकण्याची सवय आहे, ना आम्हाला झुकवण्याची सवय आहे. काही नाती जाणीवपूर्वक निभवायची आमची सवय आहे. कुणी आमच्यावर थोडे तरी उपकार केले असतील, तर वेळेने मला संधी दिली तर ते उपकार मी व्याजासकट परत नक्कीच करीन. या छोट्याशा आयुष्यात खूप साऱ्या इच्छा होत्या. आयुष्यात माणसं तर खूप होती, पण समजून घेणारं कुणीही नव्हतं. जर तुम्हाला आयुष्यात अनुभव आला नसेल, तर एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही ज्यांना छोटे समजत आहात ना, ती लोक मोठ्या मोठ्या ठिकाणी कामाला येतात आणि ही छोटी माणसं छोट्याशा कामावर आपली लायकी दाखवून देतात. बदलणारी माणसं आणि बदलणारी नाती भलेही दिसून येत नाहीत, पण अनुभव मात्र खूप चांगला देऊन जातात. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने काहीच फायदा होत नाही.
कारण तणाव घेणारी लोक सफल झाली असती तर सर्वात जास्त तणाव घेणारीच लोक जिंकली असती. कोण चांगलं आणि कोण वाईट हे तर तेव्हाच समजते जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते. कौतुक एक धोका आहे जे आपण मनापासून ऐकतो आणि मग शेवटी फसून जातो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या कर्माची थप्पड ही आपल्यावरच पडते ना, तेव्हा राजाला देखील भीक मागण्याची वेळ येते. मन खोलून श्वास घेण्याचा प्रयत्न करा. आतल्या आत घुसमटत बसू नका. काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्या. सगळं स्वतःवर घेऊ नका. काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे आणि हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे. होऊन गेलेले क्षण आणि सोडून गेलेली नाती परत कधीच येत नाहीत आणि हीच जीवनाची प्रसिद्ध कथा आहे. काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे आणि हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे. तुटलेली व्यक्ती बाहेरून कितीही हसत असली तरी त्याच्या हसण्यामागची वेदना कधीच कुणाला समजत नाही. मित्रांनो, दोन गोष्टी स्वतःमध्ये जोपासा. एक म्हणजे गप्प राहणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माफ करणे. कारण गप्प बसण्यापेक्षा चांगले उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. जर तुम्हाला कोणाचीच इज्जत करायची नसेल तर गप्प बसा, पण चार माणसांसमोर कधीच कुणाला अपमानित करू नका. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते तेव्हा त्याला खरोखरच जाणवते की या जगात देवाशिवाय कोणीच आपलं नाही. दुसऱ्यांचे दोष आपल्याला सहज दिसतात, पण जेव्हा काही दोष आपलेच असतात तेव्हा माणसे आंधळी होतात. माणसाने नेहमीच सावली आणि आरशासारखी मैत्री करावी, कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही. नाती फक्त रक्ताचीच नसतात. संकटात हात देणाऱ्यापैकी कोणतंही नातं मोठं नसतं. मित्रांनो, नक्कीच उलट उत्तर द्या जिथं चुकीचं होत आहे, कारण आपण एकत्र राहिलो तर लोक बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात. जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबतच आयुष्यही खेळतं. प्रत्येकाच्याच वेदना सारख्या नसतात, पण प्रत्येकाचे भाव मात्र वेगवेगळे असतात. कोणी निराशेने चिरडला जातो तर कोणी संघर्षातून चमकला जातो. तुम्हाला वाटतं तितकं कुणीही तुमच्यावर प्रेम करत नसतं. तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही चांगले वागाल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो तुमचा विश्वासघात करेल तो मरेपर्यंत तुमचा विश्वासघातच करत राहणार आहे. मित्रांनो, कुणाच्या तरी चुकांमधून मी देखील एक नातं निभावलं आहे आणि ते मला वारंवार निरर्थक वाटू लागलं आहे. नातं जपण्यासाठी नतमस्तक झालात तर आता प्रत्येक वेळी आपणच नतमस्तक होऊ असा लोकांचा गैरसमज होतो. मित्रांनो, जेव्हा कोणी इतर लोक आपल्याला फसवतात तेव्हा आपण त्यांच्याशी भांडतो, पण जेव्हा आपलेच प्रियजन आपल्याला फसवतात तेव्हा आपण शांत होतो. फक्त आपली नाती टिकवण्यासाठी आम्ही कधीही तुमच्या चुकांचा विचार केला नाही, पण शेवटी व्हायचं तेच झालं. तुम्हाला साथ सोडायची होती आणि तुम्ही सोडून दिली. समोर गोड बोलणाऱ्या आणि पाठीमागे काम बिघडवणाऱ्या मित्रांपासून कायम दूर राहा, कारण ते आतून विष आणि बाहेरून अमृत आहेत. मित्रांनो, एक स्वप्न पहा. अडचणी हजार येतील, पण ते दृश्य खूप सुंदर असेल जेव्हा तुमच्या यशाचा आवाज असेल. उंचीवर तेच पोहोचतात जे दुसऱ्यांना उचलवण्याऐवजी स्वतःलाच बदलतात. ज्या व्यक्तीचे विचार आणि ज्या व्यक्तीचा हेतू चांगला असतो, नक्कीच देव त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी रूपात मदत करतच असतो. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे लोक इतरांच्या सुखापेक्षा
स्वतःच्या समस्यांवर कमी दुःखी असतात. काळानुसार बदलणं खूप महत्त्वाचं असतं, कारण वेळ बदलणं शिकवत असते, थांबणं नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडूनच त्याला धोका मिळतो, तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 1000 वेळा विचार करते. 100 अपूर्ण प्रयत्नांपेक्षा एकच मनापासून केलेला प्रयत्न अधिक प्रभावशाली असतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य कधीच आनंदी नसतं, ते आपल्याला आनंदी बनवावं लागतं. जर देवाने तुमच्याकडून ते घेतले आहे जे तुम्ही गमावण्याची कल्पना देखील करू शकत नव्हता, तर समजून जा, देव तुम्हाला नक्कीच ते देणार आहे, ज्याची कल्पना देखील तुम्ही कधीच केलेली नव्हती. मित्रांनो, विचारात असताना माणूस आजारी पडल्यावर तोच माणूस शुद्धीवर आल्यानंतरही तो बेशुद्धच असतो. सर्वांना चांगलं समजणं आता सोडून द्या, कारण लोक जशी दिसतात तशी ती नसतात. त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. खोटं किती विचित्र असतं ना, स्वतः सांगितलं तर खूप छान वाटतं, आणि जेव्हा इतर सांगतात तेव्हा मात्र आपल्याला राग येतो. आयुष्यात अडचणी येतात तेव्हा दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका नेहमीच चांगल्या अभिनेत्याला दिल्या जातात. हे जग किती विचित्र आहे ना, खोटं बोलण्याने नाही तर सत्य बोलण्याने इथे नाती तुटून जातात. आपण नेहमीच चुकीची व्यक्ती पहिल्यांदा पसंत करतो, आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्यांचा त्याग करतो. काही माणसं तुमच्याशी जसे वागतात तसेच वागू द्यात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही वागा, कारण तुमची ओळख ही तुमची वागणूक आहे. जी लोक इतरांवर अवलंबून असतात ती कधीही सुखी राहू शकत नाहीत. म्हणूनच तुम्ही तुमच्या गरजा आणि तुमच्या इच्छा स्वतः पूर्ण करू शकले पाहिजेत. मित्रांनो, कुणालाही खूप जास्त वेळ देखील देऊ नका, कारण आपली वेळ आल्यावर ते आपले महत्त्व विसरून जातात. जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर समजून देखील सांगतो, तर त्याच्यासारखा आपल्यासाठी दुसरा कुणीही असू शकत नाही. जो व्यक्ती नियम करून त्याचे काम पूर्ण करेल, तर लक्षात ठेवा, तोच व्यक्ती उद्या पूर्ण दुनियेवर राज्य करेल. आजकालचे लोक मनापासून दिल्या जाणाऱ्या सन्मानाने खुश नाहीत, तर त्यांना त्यांच्या दिखाऊपणाच्या खुशामतीचा चांगलाच अभिमान वाटतो. अनेकदा महान लोक होण्याच्या नादात तुम्ही माणूस व्हायला विसरता. मित्रांनो, जीवन नष्ट करणारे शब्द, मी हे काम उद्यापासून करेन, पैशांची किंमत तेव्हाच कळून येते जेव्हा तो स्वतः कमवावा लागतो. लोक खोटं बोलतात की आपण सर्वजण मातीचे बनलो आहोत, पण दगडांपासून बनलेल्या अशा अनेक लोकांना मी ओळखते आहे. माणसाच्या चेहऱ्यावर कधी जाऊ नका, कारण मित्रांनो, चेहऱ्यापेक्षा मोठा मुखवटाच असू शकत नाही. सर्वांचे सल्ले नक्कीच ऐका, पण तुमची हिंमत आणि तुमची विवेकबुद्धी जे सांगेल तेच तुम्ही करा. फक्त नशिबावरच नाही तर मेहनतीवर देखील विश्वास ठेवा. एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल. शक्य आणि अशक्य हे त्या व्यक्तीचे विचार आणि त्या व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून असते. ज्यांचा स्वभाव नेहमी बदलायचा असतो ते कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत, मग ती वेळ असो किंवा माणसं असो. एकटे रडणे हे मरणापेक्षा कमी नाही, जिथे प्रश्नही त्यांचेच असतात आणि उत्तरही त्यांचीच असतात. वेदनेचीही स्वतःची एक शैली असते, ती सुद्धा ज्यांना भोगावी लागते त्यांच्यावरच स्थिर असते. आपण कितीही हसलो, जगाच्या जत्रेत कितीही खेळलो, तरीही जे हृदयात असतात ते मला एकांतात आठवतात. तुम्ही स्वतःशी स्वतः सोबत दयाळू व्हा. जे तुम्हाला त्रास देतात
त्यांना दफन करा. सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे. म्हणूनच शत्रू अधिक आहेत आणि मित्र कमी आहेत. कधी कधी माणसं बोलत नाहीत, पण त्यांचे दिवस बोलत असतात. पण जेव्हा दिवस बोलत नाहीत ना, तेव्हा लोक लाख बोलत असतात, पण त्यांचे कोणीच ऐकत नाही. मित्रांनो, शेवटी तीच लोक खूप जास्त दुःख देऊन जातात, ज्यांनी सुरुवातीला त्यांचे खूप चांगलेपण आपल्याला दाखवलेले असते. आता माझ्या आयुष्याची पुस्तकं उघडू नका. आम्ही होतो ते आता राहिलो नाहीत आणि आता आम्ही जे आहोत ते कोणालाही माहीत नाही. मित्रांनो, घाईत आत्मविश्वास आणि प्रयत्नांशिवाय आशा या दोन्ही गोष्टी फसव्या आहेत. आयुष्यात चुकून कधी असे झालेच की तुमच्या नावाची कोणीतरी उगीच अफवा पसरत असेल, तर तेव्हा त्या अफवेची काहीच पर्वा करू नका. कारण जिथे तुमच्या नावाला आग लागते तिथूनच तुमच्या नावाचा धूर निघतो. जिंकल्यावर सारे जग मिठी मारते, पण हरल्यावर देखील जो मिठी मारतो तो आपलाच असतो. मित्रांनो, आधारामुळे व्यक्ती पोकळ होतात आणि त्यांच्या आशा कमकुवत होतात. म्हणूनच तुमच्या स्वतःच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही जगायला सुरुवात करा. तुमच्या स्वतःपेक्षा चांगला जोडीदार आणि सहानुभूतीदार दुसरा तुम्हाला कोणीच मिळू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.